पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता पैठण्या देखील वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्यात। युनेस्कोने भारतातल्या 48 प्रास्ताविक जागतिक वारसा स्थळांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे। त्यात पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवल्याला हे स्थान मिळालंय। नाजूक कलाकृती, नजरेत भरावं असं सौंदर्य, लाखो महिलांना प्रेमात पाडेल असं मराठमोळं महावस्त्र म्हणजेच पैठणी। दागिन्यांइतकीच महिलांना प्रिय अशी ही पैठणी। कलात्मक बाज आणि उठावदार नक्षी यामुळे भारतीय महिलांप्रमाणे या वस्त्राचं साता समुद्रापारही कौतुक होतंय। नजाकत भरा दागिना निर्माण करणाऱ्या कारागिराच्या कलेचा थेट युनेस्कोनं गौरव केलाय। येवला आणि पैठणच्या जगप्रसिद्ध पैठणीला प्रस्तावित जागतिक स्थळांच्या यादीत युनेस्कोनं स्थान दिलंय। युनेस्कोच्या संकेतस्थळावर आयकॉनिक सारी वेविंग क्लस्टर्स ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पैठणीचा गौरव करण्यात आलाय। त्यामुळे इथल्या विणकरांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। त्यामधील अग्रगण्य कला असलेली ही पैठणीची कला, पैठणी साडी विणण्याची कला आहे आणि या कलेचा समाविष्ट युनेस्कोने जागतिक वारसा दिनानिमित्त ज्या 48 कला त्यांनी निवडल्या त्यामध्ये येवल्यामध्ये तयार होत असलेली पैठणी म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। त्या निमित्ताने आम्ही येवलेकर पैठणी विणकर त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। येवला पैठणी उत्पादनामध्ये अग्रेसर असं केंद्र आहे। जागतिक वारसा दिनानिमित्त युनेस्कोने आज भारतातील ज्या प्रमुख क्षेत्रांचं जागतिक वारसा यादीमध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे त्यामध्ये येवल्याचं नाव पैठणी उत्पादक म्हणून समाविष्ट केल्यामुळे आज येवलेकरांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। 16व्या शतकापासून जपलेल्या या हस्तकलेचा खरा गौरव झाला अशी भावना इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे। जागतिक वारसा दिनाच्या दिवशी हे गिफ्ट मिळाल्यानं पैठणकरांसह तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे। चेतन कोळस, झी मीडिया, येवला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।